राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले। सध्याची मोठी बातमी म्हणू शकतो। विखे पाटील मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळते। राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा करणार अशी देखील माहिती सध्या समोर येते। राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत। एकीकडे आंदोलनाने आक्रमक आपण पाहू शकतो, आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि याच वेळेला राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत अशी देखील माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा दाते। सीमा, काय सांगाल, अधिकची काय माहिती? की श्यामल, आपण पाहतोय मुंबईमध्ये सगळेच मराठा आंदोलक जे आहेत ते एकवटलेले आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतल्या सगळ्याच परिसरामध्ये, आझाद मैदानामध्ये, त्याचबरोबर मंत्रालयाच्या बाहेर देखील मराठा आंदोलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। ही सगळी घडामोड सुरू असताना आता सरकारकडून देखील घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः आता शिर्डीवरून रवाना झालेले आहेत। विमानतळावरून ते रवाना झालेले आहेत आणि काही वेळातच ते मुंबईत येतील आणि मुंबईमध्ये तातडीची बैठक जी आहे ती होणार आहे। त्यामुळे नक्कीच सरकार आता ह्या सगळ्या आंदोलनाकडे काय भूमिका घेतंय, कशा पद्धतीने ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्या आपण जर पाहिलं तर राज्य सरकारकडून आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। श्यामल, नक्कीच धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण या भेटीनंतर काय तोडगा निघतो, यानंतर आंदोलनात काय बदल होतात हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात मंत्रालयाबाहेर असो किंवा रेल्वे स्टेशन्स बाहेर गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना देखील बसण्याची शक्यता आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।